नमस्कार, story.com च्या या व्हिडिओत तुमचं स्वागत. मी विशाल. मी आत्ता तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळे व्हिडिओज पाहिले असतील, निवडणूक प्रचारातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज पाहिले असतील. पण हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे आणि आज मुलाखती तुम्ही पाहिल्या असतील विजयी उमेदवारांच्या. पण हा व्हिडिओ वेगळा यासाठी आहे की मी आत्ता आलो आहे आष्टी मतदारसंघामध्ये. आष्टी मतदारसंघात जे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले भीमराव धोंडे ते आत्ता माझ्यासोबत आहेत. या मतदारसंघामध्ये निकालानंतर सुद्धा काही घडामोडी घडल्या. निकालाच्या आधी घडामोडी अपेक्षित असतात, पण या मतदारसंघात निकालानंतर काही घडामोडी कशा घडल्या, त्या व्यतिरिक्त त्या घडामोडींची पार्श्वभूमी कशी होती आणि या निकालात इथे त्यांचं जे प्रचार चिन्ह होतं, म्हणजे त्यांचं जे निवडणूक चिन्ह होतं शिट्टी, त्याची चर्चा असताना इथे कमळ कसं फुललं, अनेक गोष्टी आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे. भीमराव धोंडे माझ्यासोबत आहेत. ते अपक्ष उमेदवार होते इथून. आपलं खूप खूप स्वागत आहे. या मतदारसंघामध्ये तुम्ही खूप जोरदार प्रचार करत असताना शिट्टीचं वातावरण तुम्हाला जाणवत होतं. अचानक बदल कसा झाला इथे? शिट्टीचं वातावरण चांगलं होतं आणि शिट्टी निवडून येणार असंच वातावरण होतं. लोकांची तीच भावना होती. परंतु शेवटच्या 2 दिवसामध्ये पोलरायझेशन झालं आणि राष्ट्रवादीचा उमेदवार जरा मागं राहिला. त्याप्रमाणे तुतारीचा जो उमेदवार होता पवारसाहेब गटाचा, त्यालाही फार मतं मिळाली नाहीत आणि मताची विभागणी व्यवस्थित झाली नाही. त्यामुळं मला पराभूत व्हावं लागलं आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर करण्यात आला आणि त्यामुळं ही काही मतदारांना वेगळा विचार त्यांनी केला आणि त्यामुळे माझा पराभव झालेला आहे. या मतदारसंघामध्ये प्रचार सुरू असताना तुम्ही पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तुमच्या विरोधात पंकजाताईंच्या सभा झाल्या, 2 सभा झाल्या. पंकजाताईंच्या सभा जर झाल्या नसत्या तर कदाचित तुम्हाला सोपं केलं असतं. पंकजाताईच्या सभा 2 झाल्या. खरं म्हणजे मागच्या काळामध्ये मी त्यांच्याबरोबरच काम करत होतो. पंकजाताईला मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही सभा घेऊ नयेत, कारण आम्ही पण तुमचं काम केलेलं आहे, दुसऱ्या उमेदवारांनी केलेलं आहे, तुम्ही आमच्यावर सोडा. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की पक्षाचा आदेश असल्यामुळं मला सभा घ्यावे लागतील. त्यांनी 2 सभा घेतल्या. त्यामुळं पुष्कळ प्रमाणामध्ये मतदार हा भाजपच्या बाजूने गेला आणि माझा पराभव झाला. पंकजा मुंडे यांनी सभा घेतल्या तरी आता इथे विजयी झालेले जो उमेदवार आहेत, सध्याचे जे आमदार आहेत, त्यांचा आरोप असा आहे की पंकजा मुंडे यांनीच माझ्या विरोधात काम केलं. त्यांचं स्टेटमेंट तुम्ही पण ऐकलं असेल काल. ते जे स्टेटमेंट त्यांनी केलं किंवा ते जे बोलले त्यात काही वास्तव आहे का? त्याच्यात फॅक्ट काय आहेत? नाही, तसं म्हणता येणार नाही. कारण पंकजाताईंनी जर सभा घेतल्या नसत्या तर मला असं वाटतं की मला मोठ्या प्रमाणामध्ये OBCची मतं मिळाली असती. परंतु मला तेवढी ती मिळाली नाहीत आणि पंकजाताईचे जे समर्थक होते त्यांनी कमळाच्या चिन्हावर राहणं पसंत केलं. आणि आता जे निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे ते बोलतात, त्यांना काय वाटत असेल ते. परंतु उलट माझाच आग्रह ताईंना असा होता की तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, महाराष्ट्राचे नेते आहात, आम्ही तुमच्यावरच काम केले, तुम्ही प्रचाराला येऊ नका. परंतु त्यांनी पक्षाचा आदेश मान्य करून त्या इथं प्रचाराला आल्या आणि त्यांनी प्रचार केला आणि उमेदवार म्हणून मला ते जाणवलं की काही मतदार आपल्यापासून दूर गेलेले आहेत आणि त्यामुळे माझा पराभव झाला असं मला वाटतं. तरीही 19 तारखेला म्हणजे मतदानाच्या 1 दिवस आधी पंकजा मुंडे यांनी आदेश दिले की तुम्ही शिट्टीचं काम करा, तुम्ही कमळाचं काम करू नका, असे आदेश दिले असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे. त्यांनी आदेश असे काही दिले असं मला वाटत नाही आणि त्यांना जर तसे आदेशच द्यायचे होते तर त्या प्रचाराला आले नसते ना. ज्या अर्थी त्या प्रचाराला आलेल्या आहेत त्या अर्थी त्यांनी कमळाचंच काम केलेलं आहे. हा एक 2-3 मतदारसंघापैकी एक संघ असा होता जिथे पंकजा मुंडे यांनी सांगता सभा घेतली शेवटची समारोपाची आणि तिथे आवाहन केलं होतं उमेदवाराला पुढे घेऊन की निवडा. तिथे तुम्हाला कसं सेट झालं? नाही, तिथं शेवटची सभा झाली. त्यांच्यामध्ये पंकजाताईंनी स्पष्ट असं मत व्यक्त केलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
जे सध्याचे आमदार आहेत त्यांना तुम्ही मतदान करा असं त्यांनी टी व्हीच्या चॅनलमध्ये मी पाहिलं, चॅनलवर मी पाहिलं, ऐकलं. मला असं वाटतं की त्यांनी ते त्यांचंच काम केलेलं आहे. परंतु आता टीका टिप्पणी करणाऱ्याचा हेतू काही वेगळा असू शकतो. त्यांची भावना मला सांगता येणार नाही. परंतु तसे ते बऱ्याच दिवसापासून ताईच्या विरोधात त्यांची भूमिका असते आणि तशी त्यांनी व्यक्त केली दिसते. याचे ती टीका टिप्पणी करण्याचा हेतू काय असू शकतो? येत्या काळात अनेक गोष्टी आहेत, मंत्रिमंडळ विस्तार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. याच्या नेमके अर्थ काय लावते ते? भविष्यामध्ये उद्या परवा मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. त्यामध्ये पंकजाताईला मंत्री करावं, केलं पाहिजे. कारण त्या लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आणि विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना पुष्कळ गोष्टीला फेस करावं लागलेलं आहे. पक्षाचे त्या एकनिष्ठ आहेत आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची त्या कन्या आहेत. त्यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष स्थापन करताना ते होते, प्रचार प्रसार त्यांनी खूप केलेला आहे. त्यांची ती कन्या असल्यामुळं आणि भाजपचं त्यांनी प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळं त्यांना ते मंत्री होतीलच असं मला वाटतं. पण याच्यामध्ये म्हणजे आरोपांचं टायमिंग आहे, त्याच्याबद्दल मी बोलतोय. आरोपाचं टायमिंग करण्यामागे त्यांचा काही हेतू असेल. कारण विस्तारामध्ये प्रत्येक आमदाराला असं वाटतं की मला मंत्री व्हावं, मला मंत्री व्हावं. तर कदाचित त्यांची ती भावना असेल की बाबा पंकजाताईला टार्गेट केलं तर मला त्यांना मंत्री होता येईल, म्हणूनही कदाचित त्यांनी तसं केलं असेल. पंकजा मुंडे यांनी जेव्हा प्रचार सुरू केला, अनेक मतदारसंघात सभा घेतल्या, जवळ पाथर्डीला घेतली, तिथे पण त्यांनी सभा घेऊन असं बोललं जायचं. त्यांची सभा तिथे लावण्यात आली. त्यांनी वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवाराची जात न पाहता सभा घेतल्या. पण तो जो कालचा आरोप होता तो या सगळ्या सभा तुम्ही पाहिल्याच असेल अर्थातच. त्याच्यानंतर काय वाटतं त्या आरोपावर? नाही, त्या आरोपाला काही तथ्य नाही. उलट मलाच वाईट वाटलं की बाबा त्यांना 2 सभा देऊनही उलट त्यांच्यावर असे आरोप केले जातात. खरं म्हणजे आमची तर इच्छा होती किंवा मी त्यांना एकदा फोन केला होता सुरुवातीच्या काळामध्ये, तुम्ही या मतदारसंघात एकही सभा घेऊ नका, आम्ही सर्व उमेदवार तुमचे बाजूनेच लोकसभेला होतो आणि त्यामुळं तुम्ही एकाची बाजू घेऊ नका. परंतु त्यावेळेस ते म्हणले पक्षाने जर सांगितलं तर मला यावं लागेल. पक्षाने आदेश दिल्यामुळे ते आल्या होत्या असं मला वाटतं. इथे शेवटचा प्रश्न विचारतो त्याच्यावरती. इथे जेव्हा तिकीट वाटप झालं त्याच्यानंतर तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. अर्ज भरण्याच्या आधी नंतर कधी तिकिटाच्या बाबतीत त्यांची चर्चा झाली तुमची? नाही, मी पक्षाकडे तिकीट मागितलं होतं ना. मी इच्छुकच उमेदवार होतो. पक्षाकडूनच उभं राहावं अशी माझी इच्छा होती आणि मी तसा पक्षश्रेष्ठीबरोबर संपर्क माझा होता. परंतु पक्षाने तो निर्णय घेतला, त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळंच माझी तयारी गेली 6 महिन्यापासून होती आणि मी दुसरा पक्ष जॉईन केला नाही. समोरच्या पार्टीची मला ऑफर होती, शरद पवार गटांची, तुम्ही आमच्या तुतारी चिन्हावर उभा राहा. परंतु मी ते नाकारलं आणि मी भाजपमध्येच राहणं पसंत केलं. फार झालं एवढंच मी केलं की मला तिकीट न मिळाल्यामुळे अपक्ष मी उभं राहिलो. तर हे होते भीमराव धोंडे. त्यांनी काल ते एका पराभवाला सामोरे गेलेत, पण आज त्यांनी या मतदारसंघात जो आरोप झाला त्याच्यावरती त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सुरेश धस यांनी जो आरोप केला की पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडे यांच्या मदतीची भूमिका घेतली, पण त्यांचं असं म्हणणं आहे की उलट ताईंच्या ज्या सभा झाल्या त्या सभांचाच मला फटका बसला आणि ओबीसी मतदार खूप मोठ्या प्रमाणात माझ्याकडून दुरावला. तर अर्थातच हे आरोप प्रत्यारोप आहेत, ही टीका टिप्पणी आहे. याच्यावर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर नोंदवा. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओत भेटू.